सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। UIS मीडिया आयोजित महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य वक्त्याला व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल UIS मीडियाची मी खूप आभारी आहे। माझे नाव सौ राखी योगेश रोडणकर आणि स्पर्धेतील माझा आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सशक्तीकरण। चला तर मग सुरुवात करूया। भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे। आधुनिक भारतीय महिलांना सक्षम, स्वतंत्र आणि स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी विविध अंगाने कार्य केले। महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री मुक्तीच्या चळवळीला संविधानाचे रूप देऊन पूर्णत्वास नेण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केले। धर्म, जात, वंश, लिंगभेद आणि पितृसत्तेच्या कचाट्यात अडकलेल्या भारतीय महिलांना बाहेर काढण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले। समतामूलक दृष्टिकोनातून त्यांनी स्त्रियांमध्ये परिवर्तन घडविण्यावर भर दिला। भारतीय हिंदू पुरुषप्रधान संस्कृतीमधील स्त्री आणि अस्पृश्य समाजातील शूद्राती शूद्र समजली जाणारी स्त्री या दोन्हीच्या उद्धारासाठी त्यांनी खूप महान कार्य केले। स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी घटनात्मकरित्या कायद्याची तरतूद करून संरक्षण मिळवून दिले। एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे हे मी मोजतो, असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे। बाबासाहेबांचे विचार आणि सामाजिक चळवळी आजही आपल्याला प्रेरणादायी ठरतात। भारताच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत डॉक्टर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अनेक सामाजिक चळवळींपैकी महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा आणि कायदे उल्लेखनीय आहेत। भारतीय धर्मनियमांमधून स्त्रियांचे होणारे शोषण, त्यांच्या मानवी अधिकारांचे हनन आणि स्वातंत्र्याचा संकोच नष्ट करण्याची रणनीती त्यांनी हिंदू कोड बिलाद्वारे आखली। भारतीय राज्यघटनेत प्राचीन भारतीय परंपरा आणि सर्वंकष परिवर्तन यांचा समतोल साधण्याचे अवघड काम बाबासाहेबांनी केले। भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि देशाचे कायदे मंत्री म्हणून राज्यघटनेच्या निर्मितीचे ते प्रमुख शिल्पकार ठरले। केंद्र सरकारमध्ये मजूर मंत्री असताना स्त्रियांसाठी बाळंतपणाची हक्काची पगारी रजा त्यांनी मंजूर केली। वारंवार होणाऱ्या बाळंतपणांमुळे स्त्रियांचे आरोग्य धोक्यात येते हे लक्षात घेऊन लोकविरोधाची पर्वा न करता त्यांनी कुटुंब नियोजनाचा आग्रह धरला। भारतीय स्त्रीमुक्तीच्या लढ्यात हिंदू कोड बिलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी कायद्याची आवश्यकता आणि राजकीय हस्तक्षेपाचे महत्त्व लक्षात घेऊन बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाची रचना केली। पण पुढे हिंदू कोड बिल नामंजूर झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला। यावरूनच बाबासाहेब हे स्त्रियांसाठी लढणारे खरे लढवय्ये होते हे सिद्ध होते। राजकारण आणि पक्ष संघटन या दोन्हीमध्ये स्त्रियांना अग्रक्रम मिळण्याबाबत ते आग्रही होते। 1935 साली लाहोर येथे झालेल्या जातपात तोडक मंडळाच्या परिषदेमध्ये जाती व्यवस्थेमध्ये स्त्री प्रश्न गुंतला असल्याने त्यांनी तो केंद्रस्थानी आणला। स्त्री प्रश्न त्यांनी राजकीय बनविला, कायद्याच्या परिभाषेत आणि क्षेत्रात आणला आणि व्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला सुरुवात केली। देवदासी, मुरळ्या, जोगतीण या प्रथांच्या माध्यमातून स्त्रियांचे होणारे शोषण रोखण्याची चळवळ सुरू केली। महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह यासारख्या आंदोलनांमध्ये महिलांना सामावून घेतले। काळाराम मंदिर सत्याग्रहात देखील पहिली अटक झालेली तुकडी ही महिलांचीच होती। स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, बाबासाहेबांनी तो त्यांना मिळवून दिला। भारतीय स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार, वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर दर्जा या निर्णयांमुळे त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रीला सक्षम बनविले। हिंदू कोड बिलामुळेच आज देशाच्या सर्वोच्च पदांवर महिला कार्यरत आहेत। मग त्या आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पोलीस अधिकारी किरण बेदी किंवा मग अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अशी एक नाही अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील। बाबासाहेबांनी समाजातील सर्व जाती धर्म पंथांच्या महिलांकडे एक माणूस म्हणून पाहिले। प्रसंगी धर्माने नाकारलेले अधिकार स्त्रियांना मिळावेत म्हणून त्यांनी कायद्याची तरतूद केली। स्त्रियांच्या प्रगतीचा त्यांनी विविध अंगाने विचार केला। अगदी त्यांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या सर्वांगीण विकासापर्यंतचा सर्वच बाबींचा यामध्ये विचार केलेला दिसून येतो। आणि म्हणूनच आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते की भारतीय स्त्रीला कायदेशीररित्या खऱ्या अर्थाने सर्वांगाने सक्षम करणारे डॉक्टर बाबासाहेब। धन्यवाद।